पीएनजी जोडण्यांना 24 तासात परवानग्या द्या, राज्यातल्या ऊर्जा संकटावर सरकारचा आदेश। नयन पद्मसागर जैन धर्मियांचे प्रतिनिधी नाहीत, निलेशचंद्र जैन यांनी पद्मसागर यांना डिवचलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा, दिल्लीमध्ये होणार महत्त्वाच्या बैठका। भोंदू अशोक खरात पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात, दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीनं अशोक खरातला घेतलं ताब्यात। भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आतापर्यंत खरातवर 11 गुन्हे दाखल। खरात प्रकरणात पीडित महिलांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, मंत्री अदिती तटकरेंची मागणी। शेकडो कोटींची संपत्ती असूनही खरात कर बुडवायचा, आयकर विभागाकडून कारवाईची शक्यता। हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, चौकशी करा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एसआयटीकडे मागणी। अटकेत असलेल्या महिलेकडे पोलिसांकडूनच शरीर सुखाची मागणी, लॉकअपमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव बनला हैवान, अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना। महायुतीचे मंत्री मंत्रालयातील कार्यालय वापरत नसल्यामुळे वरिष्ठ नेते नाराज, मंत्री आपल्या खासगी बंगल्यावरच मीटिंग्स घेत असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार गटाची आज बैठक, जिल्हानिहाय बैठकांचं आयोजन, आज मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक। राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचे फोटोज नसलेले बॅनर प्रकरण, तटकरेंच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दिलगिरी, बॅनरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा फोटो नसल्यानं झाली होती टीका। हातात कोयता घेत तरुणांची वाहनावर दगडफेक, जालन्यातल्या मंठा शहरातली घटना, सीसीटीव्ही समोर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। चाकणमध्ये बापानं केला 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घरात नसल्यानं बाप झाला हैवान, राजेंद्र सुभाष राठोड असं बापाचं नाव। आजपासून नवी कर प्रणाली लागू, पॅन कार्ड ते एटीएम बँकिंगचे नियमही बदलले, व्यावसायिक गॅसचे दरही वाढले। व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, मुंबईत 19 किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये 218 रुपयांची वाढ, रात्री 12 वाजल्यापासून दरवाढ लागू। व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्याचा पर्यटन स्थळांनाही फटका, बुकिंग करताना पर्यटकांकडून गॅस आणि जेवणाची चौकशी, रायगडमध्ये पर्यटकांना चुलीवरचं जेवण। डिझेल तुटवड्यामुळे रायगडमधली मासेमारी ठप्प, डिझेल नसल्यानं होड्या किनाऱ्यावर। तेल हवं असेल तर हॉर्मुझमध्ये जा आणि तेल मिळवा, साथ न देणाऱ्या नाटो देशांवर ट्रम्प यांची पुन्हा आगपाखड, हॉर्मुझमध्ये होणाऱ्या घडामोडींशी आमचं घेणं देणं नसल्याचं ट्रम्प यांचं विधान। पुढच्या 2 ते 3 आठवड्यात इराण सोडू, ट्रम्प यांची घोषणा, इराण आता कधीही अण्वस्त्र बनवणार नाही, अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा ट्रम्प यांचा दावा। भारतामध्ये आजपासून डिजिटल जनगणनेची सुरुवात, सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार। कोल्हापूरमध्ये ज्योतिबा यात्रेचा मोठा उत्साह, पहाटे 3 वाजल्यापासून धार्मिक विधींना सुरुवात, गुलाल आणि खोबऱ्याची उधळण, चांग भलचा जयघोष। आयपीएलच्या मैदानात आज दिल्ली समोर लखनौचं आव्हान, लखनौमध्ये रंगणार सामना।